काय सांगतं की हेच कन्फेशन एखाद्या आरोपी व्यक्तीने जर पोलीस कस्टडीमध्ये असताना जर पोलिसांसमोर दिलं तर ते पुराव्यामध्ये वाचलं जातं का? यापूर्वी सबक्लॉज 1 काय सांगतो की पोलिसांसमोर दिलं कुठलंही कन्फेशन, कोणत्याही प्रकारचं कन्फेशन हे आरोपी विरुद्ध वापरलं जाणार नाही, ते सिद्ध केलं जाणार नाही, ते पुराव्यात वाचलं जाणार नाही. तर उपकलम 2 काय सांगतो की पोलीस कस्टडीमध्ये असताना एखाद्या आरोपीने जर एखाद्या गुन्ह्याची कबुली दिली, एखाद्या गुन्ह्याचं कन्फेशन दिलं, तर ती पोलीस कस्टडीमध्ये दिलेलं, पोलिसांच्या ताब्यात असताना दिलेलं कन्फेशन हे पुराव्यामध्ये वापरलं जातं का? तर हे सुद्धा कन्फेशन पुराव्यामध्ये वापरलं जात नाही आणि वापरलं जाणारही नाही. कधी वापरलं जाणार? तर त्याच्यामध्ये एक शब्द दिले की अनलेस इट इज मेड इन द इमिडिएट प्रेझेन्स ऑफ मॅजिस्ट्रेट शॅल बी प्रूव्ड अगेन्स्ट हिम. जर अशा प्रकारचं जर एखादं कन्फेशन, एखादा कबुली जबाब जर आरोपी सांगतोय आणि तात्काळ अशा प्रकारचं कन्फेशन सांगितल्यानंतर जर ताबडतोब त्या आरोपीला जर मॅजिस्ट्रेट साहेबांसमोर कोर्टासमोर जर हजर केलं आणि ते जर कोर्टासमोर ते कन्फेशन त्या आरोपीने जर दिलं तर ते कन्फेशन त्या आरोपीच्या विरुद्ध वापरलं जाणार. परंतु केवळ पोलीस कस्टडीमध्ये तो आरोपी आहे,